आता आपण बायनरी आणि टर्नरी ऑपरेटर्स म्हणजे काय ते पाहू. यापूर्वी आपण उनरी ऑपरेटर पाहिला, म्हणजे ज्या ऑपरेटरला फक्त एकच ऑपरँड असतो. म्हणजे समजा तुम्ही -5 किंवा -a जर लिहिला तर आपण त्याला उनरी ऑपरेटर म्हणतो मायनसला. पण तोच मायनस जर तुम्ही a-b असा जर लिहिला तर त्यावेळेला त्याला बायनरी अरिथमेटिक ऑपरेटर म्हणतात. या ठिकाणी बायनरीचा अर्थ शब्दशः घेतलेला आहे. बायनरी म्हणजे 2. तर ज्या अरिथमेटिक ऑपरेटर्समध्ये 2 संख्येवर काम केले जाते त्याला म्हणायचं बायनरी अरिथमेटिक ऑपरेटर. आता या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की बायनरी आणि टर्नरीमध्ये समानता नाही. बायनरी ही एक अरिथमेटिक ऑपरेटर आहे, बेसिक अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत हे. तर टर्नरी काय, टर्नरी फक्त कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये वापरले जाणारे ऑपरेटर्स आहेत. हे काही बेसिक अरिथमेटिक ऑपरेटर्स नाहीत. हा फरक लक्षात ठेवा. तर आपण जे साधारण गणित करतो, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि हे मॉड्युलस, याच्यामध्ये आपण 2 संख्येवर काम करतो. a+b किंवा a-b किंवा a×b किंवा a/b किंवा a mod b. हे जे ऑपरेशन्स आहेत त्यांना म्हणायचं बायनरी अरिथमेटिक ऑपरेशन्स. आणि 2 संख्या या ठिकाणी असल्यामुळे आपण त्याला म्हणतो बायनरी अरिथमेटिक ऑपरेटर्स. आता यापूर्वी तुम्ही बायनरी नंबर्स पाहिले असतील. बायनरी नंबर्स म्हणजे 0 आणि 1ला आपण बायनरी नंबर्स म्हणतो. पण बायनरी नंबर्सचा आणि बायनरी अरिथमेटिक ऑपरेटर्सचा तसा काहीही संबंध नाही. म्हणजे तुम्ही असं समजण्याची गरज नाही की बायनरी ऑपरेटर म्हणजे काय, की जे बायनरी नंबरवर काम करतात ते बायनरी ऑपरेटर्स, असं अजिबात समजायचं नाही. बायनरी नंबर्स म्हणजे 0 आणि 1 ही कन्सेप्ट वेगळी आहे. आणि या ठिकाणी आपण अरिथमेटिक ऑपरेटर्स बघतो, फक्त बेसिक अरिथमेटिक ऑपरेटर्स. तर या ठिकाणी याचा फक्त एवढाच अर्थ आहे, एन अरिथमेटिक ऑपरेटर यूज्ड विथ 2 ऑपरंड्स इज कॉल्ड ए बायनरी अरिथमेटिक ऑपरेटर. आणि त्याच्यानंतर आपण टर्नरी ऑपरेटर पाहू. टर्नरी ऑपरेटरमध्ये एक क्वेश्चन मार्क आणि एक कोलन असतो. तर टर्नरी ऑपरेटरमध्ये कंडिशनल असाइनमेंट असते. तर या ठिकाणी क्वेश्चन मार्क जो आहे तो एक टर्नरी ऑपरेटर आहे. इट इज पार्ट ऑफ ए कंडिशनल स्टेटमेंट. या ठिकाणी आपण मॅक्स नावाचा एक व्हेरिएबल बनवलेला आहे आणि a इज ग्रेटर दॅन b लिहिलेलं आहे आणि क्वेश्चन मार्क. तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा a आणि b ची व्हॅल्यू यामध्ये आपण ॲड करू त्यावेळेला हे पाहिलं जाईल की इज a ग्रेटर दॅन b. तर क्वेश्चन मार्कचा असा अर्थ होतो, इज a ग्रेटर दॅन b, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. आणि आपण a:b त्याच्यानंतर लिहिलेलं आहे. जर a bपेक्षा मोठा असेल तर मॅक्स इक्वल्स टू a. जर a हा bपेक्षा मोठा नसेल तर मॅक्स इक्वल टू b. तर अशा रीतीने आपण कंडिशनल असाइनमेंट म्हणजे एका कंडिशनला एक असाइनमेंट, दुसऱ्या कंडिशनला दुसरी असाइनमेंट. तर या ठिकाणी ही जी असाइनमेंट आहे ही एक सिंगल व्हेरिएबल असण्याची गरज नाही. या ठिकाणी पूर्ण आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स देखील लिहू शकतो. उदाहरणार्थ स्क्वेअर एम नावाचा एक व्हेरिएबल बनवला आपण आणि इथं कंडिशन आहे a इज ग्रेटर दॅन b, क्वेश्चन मार्क. इज a ग्रेटर दॅन b? इफ येस देन इव्हॅल्युएट a इंटू a. इज a ग्रेटर दॅन b? नो, देन इव्हॅल्युएट b इंटू b. जर a हा bपेक्षा मोठा असेल तर स्क्वेअर एम इज a स्क्वेअर. उदाहरणार्थ a ची व्हॅल्यू 5 आहे. इज a ग्रेटर दॅन b? a ची व्हॅल्यू 5 आहे, b ची व्हॅल्यू 2 आहे. इज a ग्रेटर दॅन b? येस, देन 5 इंटू 5 इज 25. स्क्वेअर एम इज 25. अशा रीतीने आपण ही कंडिशनल स्टेटमेंट इव्हॅल्युएट करतो. तर कंडिशनल स्टेटमेंटमध्ये जे आपण ऑपरेटर वापरतो क्वेश्चन मार्क त्याला म्हणतात टर्नरी ऑपरेटर. तर अशा रीतीने आपण उनरी, बायनरी आणि टर्नरी ऑपरेटर्स असे जे क्लासिफिकेशन्स आहेत ऑपरेटर्सचे पाहिले. त्याच्यामध्ये अरिथमेटिकल ऑपरेटर्स, तर अरिथमेटिकल ऑपरेटर्स तेच आहेत जे आत्ता आपण बायनरी अरिथमेटिकल ऑपरेटर्स म्हणून पाहिले. तर त्याचं हे पण वर्गीकरण आहे. तर त्याला आपण अरिथमेटिकल ऑपरेटर्स म्हणून देखील ओळखतो. The operators which are used to perform arithmetical calculations in a program are called arithmetical operators. तर याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि मॉड्युलस. त्याच्यानंतर रिलेशनल ऑपरेटर्स, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि नॉट इक्वल टू, हे आहेत रिलेशनल ऑपरेटर्स. त्याच्यामध्ये a इज
लेस दॅन बी. तर यामध्ये ए आणि बी मधले रिलेशन या ठिकाणी आपल्याला दाखवते. तर याच्यामध्ये काय होते, एकतर हा जो ऑपरेटर आहे तो टेस्ट करतो किंवा डिफाईन करतो. दी ऑपरेटर्स यूज्ड टू टेस्ट ऑर डिफाईन सम काइंड ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू ऑपरंट्स. रिलेशनल ऑपरेटर्स compare the values of variables and give the result in terms of true or false. तर जेवढे अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत यांची जी व्हॅल्यू आहे इव्हॅल्युएशन केल्यानंतर ती एकतर ट्रू असते किंवा फॉल्स असते. ए इज लेस दॅन बी. तर याचा आपण कंडिशनल स्टेटमेंटमध्ये वापर करतो. आत्ता आपण जी टर्नरी ऑपरेटरमध्ये कंडिशनल स्टेटमेंट पाहिली त्या ठिकाणी आपण याचा वापर करतो. तर आपण जेव्हा ए इज लेस दॅन बी लिहू तेव्हा या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण इव्हॅल्युएट करतो आणि त्याच्यानंतर ती पुढची स्टेटमेंट रन होते. तर ए इज लेस दॅन बी, दिस कॅन इदर बी ट्रू ऑर इट कॅन बी फॉल्स. ए इज ग्रेटर दॅन बी, इट कॅन बी इव्हॅल्युएटेड इदर ट्रू ऑर फॉल्स. ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, इक्वल टू आणि नॉट इक्वल टू. तर प्रोग्रामिंगमध्ये जे वेगवेगळे लूप्स वगैरे असतात तर त्या लूपमध्ये आपण टेस्ट करण्यासाठी किंवा डिफाईन करण्यासाठी देखील करू शकतो. म्हणजे एखादी कंडिशन पोचेपर्यंत आपण एखादा ब्लॉक एक्झिक्यूट करायचा त्याच्यासाठी देखील आपण याचा वापर करू शकतो किंवा टर्नरी ऑपरेशन्समध्ये देखील आपण याचा वापर करू शकतो. तर आपण लॉजिकल ऑपरेटर्स पाहू. अँड, ऑर आणि नॉट. अँड दोनदा लिहिल्यानंतर आपल्याला अँड ऑपरेटर मिळतो. कीबोर्डवर ज्या ठिकाणी बॅकवर्ड स्लॅश आहे तर शिफ्ट दाबून ती की दाबल्यास तुम्हाला हा ऑरचा बार मिळतो. त्यानंतर नॉट म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क. A logical operator is a symbol or a word connects two or more expressions. These operators yield true or false depending upon the outcome of the expression. आता आपण लॉजिकल ऑपरेटर्सचे प्रिसिडन्स पाहू. प्रिसिडन्स म्हणजे प्रायोरिटी. म्हणजे एखादं जर इक्वेशन लिहिलं असेल आणि त्या इक्वेशनमध्ये ही वेगवेगळे ऑपरेटर्स जर आपण पाहिली तर इव्हॅल्युएशन करताना कोणतं पहिल्यांदा करायचं आणि कोणतं नंतर करायचं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर त्याला म्हणायचं प्रिसिडन्स. तर नॉट जो आहे त्याला हायेस्ट प्रिसिडन्स आहे. सगळ्यात पहिल्यांदा नॉट ज्या ठिकाणी आहे ती जागा इव्हॅल्युएट केली जाईल. त्याच्यानंतर अँड, सेकंड प्रिफरन्स, मीडियम प्रिसिडन्स ही अँडला आहे. तर अँडची जे दोन ऑपरंट्स आहेत ते इव्हॅल्युएट केले जातील. ऑर ऑपरेटर हा सगळ्यात शेवटी. तर नॉट, अँड आणि ऑर ही प्रेसिडन्सची सिक्वेन्स आहे, हाय, मीडियम आणि लो. उदाहरणार्थ या ठिकाणी असा एक स्टेटमेंट असेल, इफ ए इज ग्रेटर दॅन बी अँड बी इज ग्रेटर दॅन सी, ऑर बी इज ग्रेटर दॅन ए नॉट सी इज ग्रेटर दॅन बी. तर या ठिकाणी नॉट जो आहे वो पहिल्यांदा इव्हॅल्युएट होईल. नॉटला फर्स्ट प्रेसिडन्स मिळेल, फर्स्ट प्रिफरन्स मिळेल. त्याच्यानंतर अँड ऑपरेटर इव्हॅल्युएट होईल आणि त्याच्यानंतर थर्ड प्रिफरन्स आपल्याला इथे ऑरला मिळेल. आता आपण लॉजिकल ऑर ऑपरेटर पाहू. लॉजिकल ऑर ऑपरेटर इज यूज्ड टू कंबाईन टू ऑर मोर लॉजिकल एक्सप्रेशन्स. इट रिझल्ट्स ट्रू इफ एनी वन ऑर मोर कंडिशन्स इज ट्रू. रिझल्ट्स फॉल्स इफ नन ऑफ द कंडिशन्स आर ट्रू. या ठिकाणी दोन एक्सप्रेशन्स आहेत, 5 इज ग्रेटर दॅन 3 आणि 9 इज ग्रेटर दॅन 13. 5 इज ग्रेटर दॅन 3 इज ट्रू, 9 इज ग्रेटर दॅन 13 इज फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स. तर या ठिकाणी ट्रू येईल. म्हणजे ऑरच्या बाजूला उजवीकडे आणि डावीकडे दोन एक्सप्रेशन्स आहेत. या दोन्ही एक्सप्रेशन्समधील एक जरी एक्सप्रेशन ट्रू असेल तर त्याचा रिझल्ट ट्रू होईल. त्यानंतर 4 इज ग्रेटर दॅन 8 ऑर 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. या ठिकाणी 4 इज ग्रेटर दॅन 8 हा फॉल्स, 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 हे पण फॉल्स आहे. फॉल्स ऑर फॉल्स दोन्ही या ठिकाणी एक्सप्रेशन्स फॉल्स आहेत, म्हणून या पूर्ण एक्सप्रेशनचा जो रिझल्ट आहे तो फॉल्स येईल. या ठिकाणी 3 इज लेस दॅन 0, दिस इज फॉल्स. 3 इज लेस दॅन 13, दिस इज ट्रू. फॉल्स ऑर ट्रू. तर दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तर त्याचं रिझल्ट जो आहे ट्रू असेल. तर लॉजिकल ऑरचा आपण अशा रीतीने वापर करतो. आता आपण लॉजिकल अँड पाहू. लॉजिकल अँड इज यूज्ड टू कंबाईन टू ऑर मोर एक्सप्रेशन्स. इट रिटर्न्स ट्रू इफ ऑल द एक्सप्रेशन्स आर ट्रू, अदरवाईज इट रिटर्न्स फॉल्स. म्हणजे
अँड ऑपरेटर वापरत असताना जे दोन एक्सप्रेशन्स त्याच्यामध्ये असतात डावीकडे आणि उजवीकडे, ते दोन्ही जर ट्रू असले तरच हा संपूर्ण एक्सप्रेशन ट्रू होईल. त्या दोन्ही एक्सप्रेशनपैकी एक जरी एक्सप्रेशन फॉल्स असेल तर हा फॉल्स होईल. तर या ठिकाणी 1 इज लेस दॅन 2 अँड 2 इज ग्रेटर दॅन 1. 1 इज लेस दॅन 2 इज ट्रू, 2 इज ग्रेटर दॅन 1 इज ट्रू, ट्रू अँड ट्रू इज ट्रू. 7 इक्वल्स टू 7 अँड 4 इक्वल्स टू 4, हे पण ट्रू आहे आणि हे पण ट्रू आहे. ट्रू आणि ट्रू, तर हा एक्सप्रेशन जो आहे त्याचा रिझल्ट ट्रू असेल. या ठिकाणी 8 इज ग्रेटर दॅन 3 अँड 9 इज ग्रेटर दॅन 14. 8 इज ग्रेटर दॅन 3 हे ट्रू आहे, पण 9 इज ग्रेटर दॅन 14 हे फॉल्स आहे. तर दोन्हीपैकी एक जरी एक्सप्रेशन फॉल्स असेल तर अँडचा रिझल्ट पण फॉल्स होतो. तर अशा रीतीने आपण लॉजिकल अँडचा वापर करतो.